नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा तसेच यवतमाळ आणि अकोला, अमरावतीच्या बऱ्याचशा भागांची खंड हा आज 10 जून रोजी संपतो आहे। त्यामुळे बऱ्याचशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी रात्रीच्या वेळेला जोरदार ते वादळी पावसाची शक्यता राहू शकते। चंद्रपूरचा 70% भाग तो आज घेणार आहे। कदाचित 30% भागांना वाऱ्यामुळे तो पाऊस टिकणार नाहीये, पण पेरणी ह्या मार्गे लागतील अशी कंडिशन नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा ते यवतमाळ पर्यंतची आजची राहणार आहे। नक्कीच लाईव्ह मध्ये आपण पुढील अपडेट देखील पाहणार आहोत, पण आजच्या या 10 जूनच्या लाईव्हला सगळ्यांनी लाईक करायचं आहे आणि बरेच जण नुसतं पाहतात आणि फॉलो देखील करत नाहीये, कारण की कंडिशन अशी आहे की 12 जून पर्यंत खंड आहे आणि तो आपण 26 तारखेला सांगितलं होता मागच्या महिन्यामध्ये। त्याचा प्रादुर्भाव विदर्भाला आणि खानदेशला, त्याच मराठवाड्यातल्या काही भागांना देखील जाणवलाय। खंड हा कोकण किनारपट्टीला नव्हताच आणि आता हा खंडाचा विषय आपल्याला पुन्हा काढायचाही नाहीये। तर आज 10 जून संध्याकाळी कुठे कुठे वादळी पावसाची शक्यता राहते हे देखील पाहूयात। सुरुवातीला असं सांगितलंय आपण चित्रपूर, गोंदिया, भंडारा आणि नागपूर, अमरावती पर्यंत वादळी वाऱ्याची शक्यता ही राहू शकते रात्रीच्या वेळेला कोणत्याही क्षणी। त्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेडचा काही मोजका भाग, लातूर, माजलगाव, शेलू, मंठा परिसरात सुद्धा काही ठिकाणी वारे तर काही ठिकाणी पाऊस अशी रेंजची राहणार आहे। बीड जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी वारं काहूर सुटण्याचे चान्सेस आहेत। पावसाची जर रेंजल जर आपण पाहिली बीड जिल्ह्याची तर मॉडेलनुसार ही कंडिशन परभणी, पालम, माजलगाव पट्टा, त्यानंतर परभणीचा स्वतः शहर, उत्तरेकडील भागांना मुसळधार ते विजांच्या कडकडाट वादळी पाऊस राहील। सेलूला मध्यम पाऊस राहण्याचे चान्सेस आहेत। आष्टी परिसर, परतूर जवळचा भाग इथे देखील पावसाचे चान्सेस आहेत। परतूर तालुक्यामध्ये घनसावंगी इथेही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर पाऊस होण्याचे चान्सेस आहेत। त्यानंतर कंडिशन जिंतूर, मंठा, चारठाणा परिसर देखील राहणार आहे। जिंतूरच्या दक्षिण भागात विशेष करून हा पाऊस राहण्याचे चान्सेस आहेत। हिंगोली दक्षिण भागामध्ये पावसाची रेंज जास्त राहील। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि भोकरदन, जाफराबादला वारे किंवा शितोडे पडण्याचे चान्सेस आहेत। जास्त काही मोठी कंडिशन नाहीये। त्यानंतर परिस्थिती अहिल्यादेवी नगर परिसर, अकोल्या मार्गे एक लेअर पुन्हा येणार आहे, ज्याचा फायदा कदाचित होऊ शकतो, पण 12 जूनच्या अगोदर अशाच प्रकारची 30% आणि 40% व्याप्ती हे जे आता नाव घेतलेल्या जिल्ह्यांना आहे त्या पद्धतीने तिथे राहणार आहे। तर अकोला, अमरावतीच्या भागांमध्ये, शेवगाव, गजानन महाराजांच्या पट्ट्यामध्ये तर बुलढाण्यामध्ये काही ठिकाणी आज पाऊस होऊ शकतो। फक्त वारं नसलेल्या भागांना तो पाऊस राहील, अन्यथा जिथे अवकाळी वारे सुटतील तिथे पाऊस तो डायव्हर्ट होऊ शकतो आणि 12 जूनच्या अगोदर हे असंच होत राहील। पण जवळपास पूर्व विदर्भाचा खंड आजपासून समाप्त होतोय। 12 जूनला विदर्भ मराठवाड्यातला खंड समाप्त होतोय। खानदेश मधला जो खंडाची तीव्रता होती, वारे भरभर वाहतात दिवसा आणि त्यांना अजूनही भीती वाटते की 12 तारखेच्या अगोदर हा खंड समाप्त होणार नाही। तुम्ही सुद्धा पहा सकाळपर्यंत वातावरण हे अजून कशा स्वरूपाचं राहते, जे आज तुमच्या मराठवाड्या परिसरामध्ये देखील राहिलेलं होतं। त्यानंतर अहिल्यादेवी नगर परिसरात सुद्धा वातावरणाचा दाब हा अति तीव्र वाऱ्याने वाहणार आहे, पण ह्या पूर्वेकडनं येणाऱ्या पावसाची जी लेअर आहे हा सबंध महाराष्ट्र जवळपास 70% व्यापण्याची व्याप्तीसह घेऊन येतोय। मित्रांनो, 12 जूनच्या अगोदर जे काही आपल्याला अंदाज मिळाले होते त्या अंदाजावरती शेतकऱ्यांना स्प्रिंकलरचं पाणी द्यायची वेळ आलेली आहे। पण ज्या शेतकऱ्यांनी तोडकर हवामान अंदाज ह्या फेसबुक पेजला ज्यावेळेस पासून अंदाज पाहताय त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या होत्या, त्यांना आता पेरणीचा चांगला काळ हे देखील पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी आणखी जिल्ह्यांची माहिती आपण सविस्तर घेण्यापूर्वी एक निवेदन तुमच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करेल। मित्रांनो, पेरणीच्या 15 जूनच्या अगोदर ज्या काही पेरण्या होणार आहेत त्या पेरण्याला अजूनही एक फायदेशीर वातावरण तयार होते, ते म्हणजे मान्सूनचं झडीचं वातावरण। ज्या अर्थी तुम्ही 12, 13, 14 या जूनच्या कालखंडामध्ये पेरण्या सुरू करताल त्यावरती रिमझिम पाऊस पडल्यामुळे तुमचं बियाणं दबण्याची ही क्षमता कमी होते आणि उगवण शक्ती ही अजून दुपटीने वाढते असा प्रादुर्भाव आहे। पाखरानं तूट करणं हे देखील प्रादुर्भाव थांबतो आणि बऱ्याच ठिकाणी आपलाच फायदा होतो। आता काही म्हणतील की 20 जूनच्या अगोदर पाऊस चांगला नाहीये, त्यांना 12 जून पर्यंत कसा पाऊस होतो मराठवाड्यातल्या सर्व भागांना हे देखील दाखवून देऊ। त्यानंतर 14 आणि 15 जूनला खानदेश तसेच विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना कशा प्रकारे पाऊस होतो हे देखील मॉडेलनुसार त्या ताकदीने दाखवून देण्याचा प्रयत्न करू। आणि विशेष म्हणजे अजूनही सर्वांनी जे काही नवीन असतील त्यांनी आपलं तोडकर हवामान अंदाज पेज आणि आपले जे चॅनल्स असतील त्यावरच्या तारखा आणि व्हिडिओ आवर्जून पाहत चला, जेणेकरून किती अंदाज बदललेत किती नाही बदललेत हे तुमच्याही लक्षात येईल। कारण की बऱ्याच जणांच्या कमेंट अशा येतात की त्यांनी कधी अंदाज आपला पाहिला की नाही हे माहित नाहीये। तर बघा, पुन्हा एकदा जे काही नवीन लाईव्हला आले त्यांच्या सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करूया। चंद्रपूर जिल्हा 70% भाग आज घेणार आहे। वादळी ते मध्यम पावसाची शक्यता असेल। काही ठिकाणी अति जोरदार चंद्रपूरच्या भागांमध्ये पाऊस हा होणारच आहे। भंडारा, गोंदिया भागातही आज पाऊस होईल। गोंदियाच्या
आणि हिंगणघाटच्या बऱ्याचशा भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद होईल. 70% भागाऐवजी हिंगणघाटला 40% भाग असेल, नागपूरलाही 40% भाग असेल, मात्र चंद्रपूरच एकटा 70 भाग असेल. आणि चंद्रपूरच्या भागातला आणि पूर्व विदर्भातला सगळ्यातलाच खंड जो आहे तो संपणार आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातही आभाळ फुल भरून येईल, पण वाऱ्यामुळे तो पाऊस टिकायचा नाही. पण काळजी करू नका, 12 जूनच्या अगोदर हे न टिकणं, भाग सोडणं हे सुद्धा संपून जाईल आणि जवळपास तुमच्या पेरण्या सुरळीत ह्या 12 ते 13 तारखेच्या दरम्यान होऊन जातील. 12-13 तारखेला सुद्धा ते जवळपास संध्याकाळच्या वेळेला हा पाऊस संपेल. एक कमेंट आली, ती कमेंट घेऊ द्या. गणेश बावस्कर सर, तुमची कमेंट मी लाईव्ह मध्ये घेतली मगाशीच्या, परत कमेंट करू नका. त्यानंतर परभणीच्या आता भागामध्ये काही ठिकाणी लगेच मगाशी लाईव्ह मध्ये सांगितले, सकाळी व्हिडिओमध्ये सांगितलंय त्या पद्धतीनं पावसाचं आगमन हे दणदणीत झालंय आणि हा पाऊस सोलापूर, धाराशिव पर्यंत, बीडच्या काही भागांपर्यंत मजल मारणार आहे. आता अहिल्यादेवी नगर परिसराचा कमेंट आपल्या वाट पाहतायत. तर अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये एक विनंती आहे, तुमच्याकडे वातावरण हे सक्रिय होणार आहे, पण वाऱ्यामुळे ते टिकणार नाही पुढचे 2 ते 3 दिवस. त्यामुळे तुम्ही जवळपास 13 तारखेपर्यंत सर्वदूर पावसाची अपेक्षा ठेवू नका. 13 तारखेच्या अगोदर पडला तर तो लकी बाय लकी आणि 30% व्याप्तीचा आहे. त्यानंतर तुमच्या पेरणीयोग्य राहिलेल्या भागांना तो पाऊस होईल. नाशिक जिल्हा, मालेगाव, जळगाव जे काही भाग आहेत यांना 14 तारीख मी मागच्या आठवड्यापासून सातत्याने देतोय आणि ह्या भागातला खंड देखील 13 तारखेला समाप्त होईल. पण त्या अगोदर सुद्धा असं नाही की त्या अगोदर पाऊस पडणार नाही. उत्तरेकडनं येणारी, एमपी कडनं येणारी जी लेअर आहे ही तुमचा फायदा करणार आहे. त्यामध्ये फायदा कसा होईल, जवळपास आपण 14 तारखेपर्यंत तुमचा तीव्रता जी आहे भाग घेण्याची ही सांगितलेली आहे. पण त्या अगोदर बरेचसे जिल्हे हे टप्प्याटप्प्याने कव्हर करण्याची क्षमता ह्या उत्तरेकडील, एमपी कडील, उत्तरेकडील वाऱ्यामुळे पाऊस चांगला होण्याचे चान्सेस आहेत. नक्कीच ह्या भागामध्ये जोरदार पाऊस होईल अशी कंडिशन आहे. आता जळगावच्या बहुतांश भागामध्ये आभाळ आले, पाऊस देखील मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी चालू आहे. पण ही व्याप्ती जी आहे ती 25% सध्या चालू आहे. या व्याप्तीमध्ये दर दिवसागणिक 48 तासामध्ये वाढ मात्र होणार आहे. काही महत्वाचे प्रश्न असतील तर ते विचारा. ऑलरेडी ज्यांच्या कमेंट घेतल्या ते प्रश्न करू नका. आणि सगळ्यांना विनंती आहे, लाईकचा वर्षाव मात्र थांबूच नका. तर बघा आता अजूनही काय परिस्थिती राहते. आज विदर्भाच्या बऱ्याचशा भागांमध्ये वातावरण ढगाळलेलं आहे. पावसाची शक्यता जरी कमी असली व्याप्तीची, पण मराठवाड्यात मात्र आज चांगल्या पद्धतीने राहणार आहे. चंद्रपूरचे ते खंड आज संपल्यात जमा राहील. त्यानंतर परिस्थिती अजून कमेंट बघूया. करमाड, छत्रपती संभाजीनगर, श्रीमान उकरडे सर, आपल्या भागाची कंडिशन सांगितली आपल्याला. 48 तासात कोणत्याही क्षणी हा पाऊस होईल. 12 तारखेपर्यंत न टेन्शन, न कुठल्याही प्रकारची हे करता आपण काळजी करू नका. नक्की ह्या वातावरणाच्या तारखा सक्सेसफुली होणारच आहे. ज्या अर्थी मी माझा खंड सक्सेसफुली करून दाखवलाय, संबंध वातावरण बदललं, बाकीच्या तारखा बदलल्यात, पण त्या तारखा आपल्या ज्या फिक्स ठेवल्यात त्या पद्धतीने आहे. 20% वर तो पाऊस झालाच नाही. विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि खानदेश असेल. करमाडला 12 तारीख देतोय, पण त्या अगोदर कोणत्याही क्षणी आजपासून पाऊस होईल मित्रा. 12 तारखेला तर फिक्स आहेच. जालना पाणी कधी पडेल, आकाश नवले सर. आता ह्या 2-3 दिवसामध्ये आजपासून कोणत्याही क्षणी पाऊस होईल, पण 12 तारखेचा पाऊस जो आहे तो फिक्स आहे. आजही संध्याकाळी काही भागांमध्ये पाऊस चालू होईल. माधव शेखपुरे सरांची कमेंट आली की परभणीला पाऊस चालू आहे. नक्कीच. सचिन पाटील घाडगे, आपल्या सर्व भागामध्ये, जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याचे जे प्रमाण आहे सध्या चालू आहे 20%, 25%. त्यामध्ये आज थोडी वाढ होईल. 12 तारखेपर्यंत 70% वाढ होईल. पुणे जिल्ह्यातील पट्ट्यामध्ये 21 आणि 17 मे कशी राहील? मे महिना राहिलाच नाही सर, आता अंदाज कसा सांगणार सर. 12 तारखेला पेरणी केली तर चालेल का? आवर्जून केली चालेल मोहिते सर, काळजी करू नका. अहिल्यादेवीनगर ते भगवानगड परिसरामध्ये आजही शितोडे पडणार आहे. वारेकावर संध्याकाळच्या वेळेला राहतील. तुमच्या भागांमध्ये